शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची घटना अहिल्यानगरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये घडली आहे। अहिल्यानगरमधील एका पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा कॉलेजमधील एका शिक्षकानं लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आलाय। नगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या पीडित विद्यार्थिनीनं या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पीडितेच्या फिर्यादीवरून शिक्षक अमित खर्डे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। पीडितेच्या फिर्यादीनुसार कॉलेजमधील वर्कशॉप मॅनेजमेंटचे शिक्षक अमित खर्डे याने 10 एप्रिल रोजी सकाळी पीडित विद्यार्थिनी तसेच तिच्या इतर 3 वर्गमित्र मैत्रिणींना वर्कशॉपमध्ये बोलावून घेतलं। तिथे त्यांनी आयडी कार्ड वाटप केल्यानंतर पुन्हा फिर्यादीला फोन करून एकटीला वर्कशॉपमध्ये बोलावून घेतलं आणि तिथे तिचा हात पकडत तू नको टेन्शन घेऊ, मी तुला काही होऊ देणार नाही असं म्हणत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। त्याच दिवशी सायंकाळीही त्यांनी तिला कॉलेजच्या गोडाऊनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनीने केलाय। तिच्यानंतर तिची मैत्रीण तिनं देखील असाच अनुभव तिच्यासोबत घडल्याचं सांगितलं। खर्डे याने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केल्याची माहिती मैत्रिणीनं दिली। या प्रकरणाची माहिती त्यांच्या घरी सांगितल्यानंतर विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी एकत्रित येत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी खर्डे याला ताब्यात घेत अटक केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।